नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खेकड्याचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर इथे मी खेकडे चांगले स्वच्छ करून घेतलेले आहे. खेकड्याचे नागे पण सेपरेट करून घेतलेले आहेत. ते आपल्याला मिक्सरला वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो रस त्यात घालायचा आहे खेकड्यामध्ये आणि खेकड्यांना त्याच्यामुळे चांगली अशी टेस्ट येते. आता कढईत तेल घालून घेते. तेल जरासं गरम झाल्यावर त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 छोटे तुकडे आलं घालते. चिरलेला कांदा घालते आणि ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेते. कांदा चांगला ब्राउनिश झालेला आहे. आता त्यात 1 वाटी म्हणजे 1 आणि अर्धी वाटी खोबरं घालून घेते. आपल्याला खोबरं चांगलं ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं असं ब्राउनिश झाल्यावर चमचे गरम मसाला, 2 मिक्स करून घ्यायचं. बघू शकतात आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता कढईत तेल गरम करून घेते. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेते आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेते. मी इथे टोमॅटो स्किप केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही घालू शकता. कांदा भाजल्यावर त्यात खेकडे घालून घेऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यात मीठ घालून घेते. आणि 10 मिनिटांसाठी शिजवत ठेवते. खेकडे शिजेपर्यंत आपण नांगे ठेवलेलं त्याचं वाटण करून घेऊ. थोडंसं पाणी घालायचं. आता ते गाळून घेऊया. गाळून झाल्यावर आता ते आपल्याला त्या खेकड्यात घालून घ्यायचं आणि 2 मिनिटांसाठी परत शिजवत ठेवायचं आहे.
छानसं वाटप करून घ्यायचं आहे. त्यात मी चिंच ॲड करून घेते आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. केलेली पेस्ट क्रॅब्समध्ये ॲड करायची आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परत ते सगळं मिक्स करून 2 मिनिटासाठी शिजवत ठेवायचं. चांगली उकळी आलेली आहे. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं खेकड्याचं कालवण तयार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.